हॅलो फ्रेंड्स. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असताल. सो मी वेलकम करते तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच की मी जे व्हिडिओ आणि ब्लॉग करते त्यांचा काही जणांना त्रास होतो. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की तू हे ब्लॉग आणि व्हिडिओ जे करतेस ते फेमस होण्यासाठी करतेस. तर मी ते सर्वांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही सर्व माझ्यासाठी एवढा विचार करता याचा अर्थ मी अगोदरच फेमस आहे. तर मला फेमस होण्याची तर काही इच्छा नाही, पण मी हे फक्त मनोरंजन आणि एन्जॉय म्हणून व्हिडिओ बनवत असते. माझ्या हजबंडचं मला फुल फ्रीडम आहे की तू तुझी लाईफ वाटेल तशी जगू शकतीस, एन्जॉय करू शकतीस, यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. सो मी व्हिडिओ बनवत होते, परंतु माझे काही चाहते, काही फ्रेंड्स आहेत ज्यांना असं वाटतं की मी ब्लॉगही बनवावा, त्यांना माझी ब्लॉग बघण्याची इच्छा होते. सो मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली. हा फक्त निव्वळ टाईमपास असतो, एन्जॉय असतो, जे की तुम्ही करत नाहीत. परंतु काही जणांना वाटतं ही शिकलेली असताना, एवढी एज्युकेटेड असताना काहीतरी विचित्र चाळे करते. सो मी विचित्र चाळे करत नाही. मी एज्युकेटेड आहे हे मला माहिती, परंतु मी सध्या माझ्या बाळासाठी घरी असल्यामुळे माझ्या बाळासोबत खेळून, तिला झोपवून, तिची काळजी घेऊन माझ्याच्यानं होते तेवढं माझ्या घरातली टोटल कामं करून मी माझा टाईमपास करते. सो तुम्ही माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नये. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे. एज्युकेटेड असतानाही मला माझं घर सांभाळायचं व्यवस्थित समजतं आणि मी ती व्यवस्थित करते. खूप जण माझ्या नवऱ्याला असेही म्हणतात की तू लव्ह मॅरेज केलेलं आहे तर ही तुझी लाडवलेली बायको आहे. तर आहे मी माझ्या नवऱ्याची लाडवलेली बायको, परंतु माझ्या नवऱ्याची इज्जत करायची, त्यांना कसं बोलायचं, त्यांचा कसा मान राखायचा हे सगळं मला छान प्रकारे समजतं. सो मी माझ्या नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर कधी जात नाही आणि त्यामुळेच मग आमचं लग्न टिकून आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या लव्ह मॅरेजचा, तर काही दिवसापूर्वीच तुम्ही जी महाशिवरात्री साजरी केली ते महादेव पार्वतीच्या लव्ह मॅरेजची ॲनिव्हर्सरी होती. सो तुम्ही ती तर साजरी केली, तुम्हाला तिचा तर काही प्रॉब्लेम नाही झाला. सो मी हा विचार करते की तुमचं नॉलेज तेवढं आहे की तुम्ही एक्स्ट्रा डोकं लावता. सो असो, हे बघा माझं गोंड झोपलेलं बाळ आता उठून बसलेलं आहे. ती झोपलेली असली तर माझे कामं होतात, नाहीतर तिची धावपळ करत करत तिच्या पाठीमागे मलाही धावपळ करावं लागते आणि लिटररी माझी फजितीच होते. बाकी असो, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की माझ्यावर किंवा माझ्या हजबंडवर, फॅमिलीवर कमेंट पास करणं बंद करा. आम्ही आमची लाईफ जगतो, तुम्ही तुमची लाईफ जगा. जे माझे व्हिडिओ बघतात, ब्लॉग बघतात, माझ्या बाळाला बघतात, ज्यांना आम्ही आवडतो त्यांना मनापासून धन्यवाद अँड वेल अँड गुड. आणि ज्यांना आम्हाला पाहून बिलकुल छान वाटत नाही, ज्यांच्या पोटात दुखते, त्यांनी पोटाची गोळी घ्या आणि आराम करा. तोपर्यंत टाटा.